आकाशवाणी चौकात रणगाडा उभाराचा, अन्यथा मनसे लोकसहभागातून उभारेल. जनरल अरुण वैद्य यांच्या शौर्याला जळगावची अनोखी मानवंदना. मनपा आयुक्तांना मनसेचे निवेदन. देशाच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या महान सेनापतीच्या नावाने चौक उभारून केवळ फलक लावणे पुरेसे नाही, तर त्या नावाला साजेसा इतिहास आणि शौर्यही तिथे दिसले पाहिजे. याच भावनेतून जळगाव येथील जनरल अरुण वैद्य चौकात आकाशवाणी चौक भारतीय सैन्याचा सेवामुक्त रणगाडा टँक स्मारक म्हणून उभारण्यात यावा अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने जळगाव महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. शौर्याचा सन्मान ही काळाची गरज. मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे यांनी निवेदनादरम्यान स्पष्ट केले की जनरल अरुण वैद्य हे भारतीय सैन्याच्या इतिहासातील पराक्रम, धैर्य आणि नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाने असलेल्या चौकात रणगाडा उभारणे म्हणजे राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली असेल. पूर्वी या चौकात 2 तोफा होत्या, ज्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण करून देत असत. मात्र आता त्या तिथे नसल्याने चौकाचे प्रेरणादायी स्वरूप हरवले आहे. लोकसहभागाचा मनसेचा निर्धार. देशातील अनेक शहरांमध्ये सेवामुक्त रणगाडी आणि लढाऊ विमाने सार्वजनिक ठिकाणी उभारून राष्ट्रप्रेम जपली जाते. जळगावसारख्या ऐतिहासिक शहरातही असे स्मारक असावे ही काळाची गरज आहे. मनसेने प्रशासनाला याकामी संरक्षण मंत्रालयाशी समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. मात्र प्रशासनाला निधी किंवा इतर तांत्रिक अडचणी येत असल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसहभागातून निधी उभारून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत हा रणगाडा जळगावमध्ये आणण्यासाठी पुढाकार घेईल, अशी ठाम भूमिका जमील देशपांडे यांनी मांडली. रणगाडा केवळ लोखंडाचा ढीग नाही. रणगाडा हा केवळ लोखंडाचा ढीग नसून तो भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्ररक्षणाच्या अखंड संकल्पाचा जिवंत इतिहास आहे. शहराचे चौक हे केवळ वाहतुकीसाठी नसून ते शहराचा स्वाभिमान आणि इतिहास सांगणारी स्मारके असतात, असे मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आम्ही सन्माननीय आयुक्त महोदयांना निवेदन दिलेलं आहे. आकाशवाणी चौक ज्याला आपण म्हणतो, याचं नाव जनरल अरुण कुमार वैद्य चौक असं नामकरण तत्कालीन नगरपालिकेने ते केलेलं आहे. त्यांच्या नावाचा फलक सुद्धा त्या चौकाला लावण्यात आलेला होता. खूप गाजावाजा होऊन मोठा कार्यक्रम झाला होता. दोन्ही टोकाला 2 शौर्याचं प्रतीक म्हणून तोफा त्या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या होत्या. आज 10-15 वर्ष झाले त्या चौकाचा सगळ्यांना विसर पडलेला आहे. जनरल अरुण वैद्य चौक हे नाव कोणाला माहीत नाही. नवीन पिढीला जनरल अरुण वैद्य कोण आहे माहीत नाही. त्यांची आपल्या देशाकरता मोठी सेवा आहे. नंतर त्यांची हत्या झाली, पण त्यांच्या नावाचे चौकाचं नामकरण झाल्यानंतर तिथे त्यांचं अस्तित्वच नसेल तर मग त्या चौकाचं नामकरण फायदा काय, असा प्रश्न आम्ही विचारलेला आहे. आणि त्या चौकाचं राष्ट्रीय स्मारक म्हणून सुशोभीकरण करावं आणि सैन्याने वापरून सगळे रिटायर्ड झालेले जे रणगाडे आहेत ते रणगाडे जे आहेत तिथे ठेवावेत आणि त्याला राष्ट्रीय सौंदर्याचं प्रतीक म्हणून त्या चौकाला बनवावं, अशी विनंती आम्ही आमच्या निवेदनामार्फत आयुक्त महोदयांना केलेली आहे. आणि त्यांनी सुद्धा अतिशय सकारात्मकरित्या, जर आम्हाला सगळ्यांचा लोकसहभागातून हा सगळ्या विषयाला आम्हाला जर सपोर्ट असेल तर निश्चित आम्ही हे करू, असं आयुक्त महोदयांनी आम्हाला सांगितलं आहे. आमचे जिल्हाध्यक्ष जमील भाई देशपांडे यांनी ज्या पद्धतीने आज आपणास माहिती दिली पत्रकारांना, त्या पद्धतीने जर नगरपालिकेच्या आयुक्तांनी जर याच्यात काही आर्थिक किंवा काही अडचण येत असेल प्रशासकीय, तर त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आकाशवाणी चौकाला जनरल वैद्य नाव देण्यासाठी, जे नाव दिलेलं आहे ते नाव पुन्हा प्रस्तावित करण्यासाठी आम्ही स्वखर्चातनं किंवा लोकांकडनं आर्थिक मदत सहकार्य घेऊन त्या ठिकाणी आम्ही आकाशवाणी चौकामध्ये रणगाडे उभे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दुसरा अति महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज जळगाव शहरामध्ये कुठल्याही छोट्या मोठ्या नेत्याचा वाढदिवस असला तर खूप मोठे मोठे बॅनर आणि होर्डिंग लावले जातात. पण आज ज्या आकाशवाणी चौक आज आपल्या जळगाव शहराचा प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराचं नामकरण झालेलं असताना सुद्धा आज जळगाव शहरातील कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा आमदारांना असं खासदारांना वाटलं नाही किंवा जे भारतासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे इतके मोठे जनरल वैद्य साहेब यांचं त्या चौकाला नाव द्यावं इतकीशी सुद्धा त्यांना अशी वाटले नाही काही. पण आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहराच्या वतीने जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या चौकाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी जनरल वैद्य साहेब यांचं नाव देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.